मंडळी, उन्हाळा सुरू झालाय म्हणायला हरकत नाही, कारण मार्च महिना संपतोय कुठे तोच गरमीने सगळ्यांना आत्ताच हैराण करून टाकले, होय ना। पण टेन्शन नका घेऊ, आज मी तुम्हाला 5 असे भन्नाट ज्यूस सांगणार आहे जे तुमचं शरीर आतून थंड ठेवतील, हायड्रेट करतील आणि चव अशी की जिभेसोबत आत्माही तृप्त होईल एवढं नक्की। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पहिला ज्यूस आहे तो म्हणजे आपल्या सर्वांच्याच आवडीचा लिंबू सरबत। लिंबू सरबत बनवायला इतका सोपा आहे की तुम्ही अगदी डोळे झाकूनही तो बनवू शकता, पण अगदी नसेलच येत तर सांगते। सर्वप्रथम आपल्याला हवाय त्या आकाराचा एक छोटा ग्लास, नंतर एक लिंबू घ्या, लिंबू कापून त्याचा रस ग्लास मध्ये पिळा, त्यात 2 चमचे साखर घालून चिमूटभर मीठ आणि थंड पाणी घ्या। ते मिश्रण चांगलं मिक्स करा, त्यात बर्फ टाका आणि घ्या एक घोट। आहा, असं वाटतं ना की गरमी कुठच्या कुठे पळून गेली आहे। लिंबू सरबत जेवढा कॉमन वाटतोय त्यापेक्षा अधिक प्रभावशाली आहे, कारण लिंबू तुम्हाला व्हिटॅमिन सी देतं आणि पोटही हलकं करतं। त्यामुळे उन्हाळ्यात मुख्यतः बाहेरून घरी परतल्यावर लिंबू सरबत दिला जातो। दुसरा ज्यूस आहे तो म्हणजे टरबूजचा ज्यूस। 2 कप टरबूजाचे तुकडे घ्या, बिया काढायला विसरू नका आणि मिक्सर मध्ये मस्त बारीक करा। जर तुम्हाला ज्यूस थोडा आणखीन टेस्टी करायचा असेल तर त्यात पुदिन्याच्या 2-3 पानं आणि चिमूटभर मीठ टाका। नंतर ते मिक्सर मध्ये मिक्स केलेलं मिश्रण गाळून घ्या किंवा तसंच प्या, तुमची मर्जी। हा ज्यूस प्यायला तर गोड लागतोच, पण तुम्हाला माहिती आहे का यात 92% पाणी असतं। 92% म्हणजे हायड्रेशनचा पॉवर हाऊस म्हणायला हरकत नाही। तिसऱ्या नंबरवर आहे आपलं मराठमोळं पेय, ते म्हणजे आपल्या आवडीचा कोकम सरबत। सरबत तयार करणं अतिशय सोपं आहे। कोकमच्या 2-3 साली घ्या आणि 1 तास त्या पाण्यात भिजवा। मग ते पाणी गाळून त्यात 2 चमचे साखर आणि चिमूटभर मीठ आणि थोडं जिरेपूड मिक्स करा। या सरबतात बर्फ टाकून प्यायला की बास, गरमीला थेट बाय बाय। एकतर महत्त्वाचं म्हणजे कोकमचा आंबट गोड टेस्ट तुमच्या पोटाला थंडावा देतो आणि उष्माघातापासूनही ते वाचवतो। चौथा ज्यूस आहे तो म्हणजे संत्र्याचा ज्यूस। 2-3 संत्री घ्या, त्यांचा रस पिळून काढा, त्यात 1 चमचा मध आणि चिमूटभर मीठ मिक्स करा। या मिश्रणात बर्फ टाकून ते थंडगार प्या। हा ज्यूस जितका टेस्टी आहे तितकाच हेल्दी पण आहे, कारण यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर आहेत। त्यामुळे या ज्यूसमुळे त्वचेला चमक आणि शरीराला ताकद मिळते। मग काय, एका ज्यूसमध्ये मिळाले ना 2 फायदे। बरं, 5वा आणि शेवटचा एकदम जबरदस्त ज्यूस आहे तो म्हणजे खजूरचा ज्यूस। होय, पटकन 5 ते 6 खजूर घ्या, त्याच्यातल्या बिया काढून 2 ते 3 तास त्याला पाण्यात भिजवा। मग मिक्सर मध्ये 1 ग्लास दूध किंवा पाण्यासोबत ते खजूर बारीक करा। त्या मिश्रणात चिमूटभर वेलची पूड टाका आणि थंडगार सर्व करा। हा ज्यूस प्यायला गोड आणि क्रीमी लागतो। या ज्यूसचं महत्त्व म्हणजे खजूर तुम्हाला ऊर्जा देतं आणि शरीर हायड्रेट ठेवतं। म्हणजे हा ज्यूस प्यायल्याने गरमीतही तुम्ही फ्रेश आणि एनर्जेटिक राहता। या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत। आमचा याला दुजोरा नाही, ते अवलंबण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा। या वेगवेगळ्या ज्यूसेसमध्ये तुम्हाला जर साखर नको असेल तर साखरेऐवजी त्यात मध किंवा गूळ वापरून त्याला मस्त हेल्दी टच द्या। आणि हो, ज्यूस बनवला की लगेच प्या, नाहीतर त्याचं पोषण उडून जाईल। तर मंडळी, हे होते 5 भन्नाट ज्यूस। लिंबू, टरबूज, कोकम, संत्री आणि खजूर। हे सगळे घरी बनवा, कुटुंबासोबत एन्जॉय करा आणि उन्हाळ्यात थंड राहा। तुम्हाला कोणता ज्यूस जास्त आवडला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम टाइम महाराष्ट्र या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा। धन्यवाद।